नमस्कार, मेघाच मराठी रेसिपीमध्ये आज आपण अख्खे मूग भिजवलेले आहे त्यापासून आपण एक रेसिपी तयार करणार आहे। त्यासाठी आपण हे 1 वाटी मूग घेतले होते आणि हे रात्रभर आपण भिजत घातले होते। आता आपण हे मिक्सरवर छान बारीक, आपण डोशाचं पीठ जसं बारीक करतो तशाप्रमाणे हे बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यात आवश्यकतेनुसार आपण थोडंसं पाणी टाकायचं आणि याचं छान बॅटर तयार करून घेऊ। हे याप्रमाणे आपण छान बारीक वाटून घेतलेलं आहे। आपण थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेऊ। आपण अगदी छोट्या वाटीने 1 वाटी एवढं याच्यात पाणी टाकलेलं आहे आणि यात आपण असं साधारण फक्त पोह्याच्या चमच्याने 2 चमचे किंवा एकदम छोट्याशा वाटीभर असा रवा टाकायचा आहे आणि हा एकदम बारीक रवा आहे। हा रवा टाकणं अगदी ऑप्शनल आहे, पण आपण जे याचे डोसे म्हणू शकतो याला किंवा धिरडे म्हणू शकतो, जे करणारे ते छान असे कुरकुरीत होतात, त्यामुळे आपण हा टाकलेला आहे। त्यात आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ चवीनुसार आणि हे छान व्यवस्थित असं एकत्र करून घेऊ। आपण हा डोशाचा तवा छान गरम करून घेतलेला आहे। त्याच्यावर आपण थोडंसं असं हे तेल टाकू, हे फिरवून घेऊ। त्यानंतर असा एक छोटासा कपडा घ्यायचा, आपल्या हातात स्वच्छ घ्या, व्यवस्थित असं पुसून घ्या आणि आता आपण याच्यावर 1 चमचा एवढे हे सारण टाकू आणि छान स्प्रेड करून घेऊ। छान पातळ असं स्प्रेड करा, म्हणजे आपला हा डोसा छान कुरकुरीत होईल। आता आपला हा डोसा आपण पहिले साईड थोडासा असा हलकासा काढून घ्यायचा आणि मग हा असा फोल्ड करून घ्यायचा। आता हा दुसरीकडे होईपर्यंत आपण याच्यामध्ये आपल्याला जे सारण भरायचं आहे ते तयार करून घेऊ। त्यासाठी आपण हा एक छोटा बाउल घेतलेला आहे, त्यात आपण हे पनीर आहे हे किसून घेऊ। हे साधारण 100 ग्रॅम एवढं आपण पनीर घेतलेलं आहे। हे पनीर छान किसून घ्यायचं। यात आता आपण हा छान एक छोटासा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो यात टाकून घेऊ। आपण कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली ती आपण यात टाकणार आहे। त्यानंतर आपण याच्यात गाजर आहे ते बारीक कट करून घेतलेलं आहे। एक साधारण टोमॅटो घेतलेला आहे, तो बारीक कट करून घेतलेला आहे आणि शिमला मिरची आहे, 2 छोटे छोटे शिमला मिरची आहे, या आपण कट करून घेतलेल्या आहेत। यात आपण छान असा चाट मसाला टाकणार आहे, मीठ टाकणार आहे, त्यानंतर आपण यात चिली फ्लेक्स टाकत आहे आणि ऑरेगॅनो टाकत आहे। हे आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊ। आपला डोसा आपण दुसरीकडे असा पलटून घेऊ। गॅस मोठा करून छान असा हा खरपूस भाजून घ्यायचा आहे। आपण याच्या मध्यभागी असं छान हे आपलं सारण जे तयार केलंय ते ठेवून घ्यायचं। याचं स्टफिंग असं याला फोल्ड करून आपला हा छान असा मूग आणि पनीरचा रोल तयार आहे। हा आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आणि आणखी असेच आपण 1-2 रोल तयार करून घेऊ। असे आपले मूग आणि पनीरचे रोल तयार आहेत। तुम्ही याला डोसेही म्हणू शकता, स्टफ डोसाही म्हणू शकता, पण एकदम छान हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे, प्रोटीन युक्त आहे। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।